हा फ्रेंड, हाय सर्वांना माझा नमस्कार. तर आज पाहू शकता डायरेक्ट आपल्या इलेक्ट्रिकल दुकानमधून ब्लॉग बनवत आहोत. तर आज मी तुम्हाला फॅनचे जे आहे ते रिवायडिंग केले, त्याचे कनेक्शन कसे द्यायचे ते शिकवणार आहोत. जे कुणाला माहीत नसेल की कनेक्शन कसे द्यायचे, वायर एखाद्या वेळेस बाय चान्समध्ये निघाला असेल तर याचे कनेक्शन कसे, टेस्टिंग कशी करायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. हे आहे फॅन. याची आधी टेस्टिंग करून घेऊया आपण, लाईट टेस्टिंग करून. जर मेन कॉमन जे वायर आहे ते हे वाला रेडवाला आहे, आणि हे जे आहे स्टार्टिंग आणि हे रनिंग, हे एक डायरेक्ट, आणि हे दोन कॅपॅसिटरचे वायर आहे. या दोन्ही कॅपॅसिटरला आणि हे डायरेक्ट वायर लागेल. आपण आता हे लाईटवर चेक करूया, सिरीजवर चेक करूया याला चालू आहे का नाही, शॉर्ट सर्किट आहे ते बघण्यासाठी. हे ओके आहे, हे पण ओके आहे, शॉर्ट सर्किट फॅन नाही. पाहू शकता अशा प्रकारे. आणि हे जे आहे ते लाईट आहे बघा, हे दिवा लागेल आहे. हे जे लाईट आहे हे एक मला दोन, ठीक आहे. तर समोर दाखवतो तुम्हाला, पाहू शकता आता समोर ते कसं आहे, याची कनेक्शन कशी द्यायचे. आणि आधी वायर जे आहे ते तुम्हाला या हात या टोकामध्ये बाहेर काढावं लागते तुम्हाला वायर. तर चले आपण हे वायर एकाने खाली काढून घेऊया आणि तुम्हाला फॅन कसा फिरते ते तुम्हाला दाखवतो. हे याच्यातून वायर टाकून घेतले आपण, आणि एकाने असे करून पूर्ण खाल्ल्या साईडनं वायर काढून घ्यायची. कोण आता फॅन कमी स्पीडनं फिरत असेल तरी पण हे तुम्हाला मी सांगतो कसं करायचं, काय नाही, काय बदलायचं. हे एक वायर निघाला, त्याच्यानंतर तसं असे एक एक करून तिन्ही वायर काढायचे बाहेर. आधी लाल काढला, आता हे ब्ल्यू कलरचा. ज्यांना कुणाला फॅनचे कनेक्शन येत नसेल, किंवा घरामध्ये जर समजा कुणाचे वायर बाय चान्समध्ये किंवा झाड जोड करते वेळी जर समजा निघालं साफसफाई करते वेळेस, तर हे तुम्ही हे पाहू शकता. हे मी कसं वायर जोडत आहे काय नाही ते बघून जरी तुम्ही लावलं तरी चालते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण तिन्ही वायर बाहेर काढले. हे तिन्ही बाहेर वायर निघालेले आहेत. तर हे तीन वायर बाहेर निघाल्याच्या नंतर आपण त्याला फॅनला एक कंडेन्सरची डब्बी बसूया, ज्याला आपण कॅपॅसिटर म्हणतो. हे जे आहे ते कॅपॅसिटर आहे, ते कॅपॅसिटर आधी बसून घ्यायचं याला. हे स्क्रू लावून घ्यायचं इथं. आणि आता तुम्हाला कनेक्शन कसे ध्यान ठेवून बघा. हे दोन कॅपॅसिटर, हे दोन स्टार्टर रिंग, हे लाल मेन लालला असं सोडायचं. ब्ल्यू कलर आणि येलो कलरला हे दोन कॅपॅसिटरचे वायर लावून घ्यायचे. हे कॅपॅसिटरचे वायर लावून घेतले आपण. दोन कॅपॅसिटर, एक येल्लोला आणि एक ब्ल्यूला, एक लालवाला तसाच ठेवला आपण. आता टेस्ट करून दाखवतो तुम्हाला फॅन कसा फिरतो. फॅन आधी हे पाहू शकता, ब्ल्यूवाल्याला आणि रेडवाल्याला लावायचं. हे पाहू शकता फॅन फिरत आहे. तुम्हाला आता डायरेक्ट घेऊन दाखवतो फॅन. हे जे आहे ते हातात घेतला आपण, आणि पाहू शकता दोन लाल आणि निळ्याला लावायचं, ब्ल्यू आणि रेडला. आपला फॅन चालू झाला आहे, पाहू शकता. अगदी सोपे आहेत कनेक्शन, एकदम ओकेमध्ये झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही.
ज्यांना कुणाला कंडेन्सर जर कोणाच्या फॅनची समजा स्पीड जर कमी झाली असेल तर हे कंडेन्सरची जे डबी आहे ती ही चेंज केल्याच्या नंतर तुमच्या फॅनची स्पीड वाढेल. कधीही लक्षात ठेवा, कंडेन्सरचे जे 2 वायर असतात ते जिथल्या तिथं लावल्यास काही टेन्शन नाही, तुम्ही घरी पण बसू शकता. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की कोणता वायर कुठला आहे, किंवा जर इकडचा वायर इकडं झाल्यास जरा समजा ब्ल्यूला लावायचं, ब्ल्यूच्या ठिकाणी जर येलो लावला तर उलटा पंखा फिरतो उलट्या दिशेने, आणि ब्ल्यूवाल्याला जर लावलं तर असा सुईचा पंखा फिरतो. तुम्ही पाहू शकता रेड मेन वायर आहे, रेड सिंगलच असते, रेड आणि ब्ल्यू हे 2 काम करतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे जे वायर आहे, रेडवाला जे वायर आहे ते वर लावायचा डबीमध्ये बसवण्यासाठी. रेडवाला वर लावला, येल्लोवाला जे आहे येल्लोवाला या आतमध्ये लावायचा, कारण की आतमध्ये कोणतेही कनेक्शन दिले जात नाही. फेस न्यूट्रल फक्त फेस लाल कलरच्याला द्यायचं, रेड कलरच्याला, आणि जे ब्ल्यू कलरचं जे आहे ब्ल्यू कलरला न्यूट्रल वायर जोडून टाकायचा. अशा प्रकारे होते फॅनचे. पाहू शकता तुम्ही ते जे आहे इथं वायर लावून टाकणे. हे अशा प्रकारे आपला जे फॅन आहे ते तुम्ही घरी पण याला कनेक्शन मारू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही, तुम्ही घरी पण बसू शकता. मेकॅनिकलला 100-150 देण्यापेक्षा तुम्हाला घरी पण फॅन दुरुस्त करता येते. स्पीड कमी झाला असेल तर हे कंडेन्सर बदलायचं, जिथले वायर आहेत तिथंच लावायचे, काहीच होणार नाही फॅनला. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. जर तुम्हाला हे जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन दुसरे व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू, धन्यवाद.